नमस्कार, मी डॉक्टर ओंकार. डॉक्टर सचिन. हॅलो, मी डॉक्टर शीतल. हॅलो, डॉक्टर निवेदिता. आज आपण एक सगळ्यांना कधी ना कधी आयुष्यात होऊन जाणारा आणि ऑर्थोपेडिक ओपीडीमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा कोपऱ्याचे दुखणे, ज्याला आपण टेनिस एल्बो असं संबोधतो, त्याच्याविषयी एक सामान्य जनतेच्या भाषेत माहिती एकमेकांना देऊया. टेनिस एल्बो कोपऱ्याचा मेडिकल टर्मिनॉलॉजी पाहिली तर लॅटरल एपिकोंडायलायटिस असं त्याचं नाव आहे. बाहेरच्या बाजूचा कोपरा दुखीचा आजार की जो ऑर्थोपेडिक मध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या ओपीडी मध्ये पेशंट्स बघायला येतात. करेक्ट. पेशंटला बरेचदा पिन पॉइंट सांगता येत नाही, पण ते प्रयत्न करून सांगतात की हे दंडाची आणि कोपऱ्याची बाहेरची बाजू काम करताना दैनंदिन ऍक्टिव्हिटी करताना दुखते. आणि जेव्हा ती भयंकर दुखते, सुरुवातीला त्यांना वाटतं आराम करून गरम शेकून तो कमी होईल, पण सगळे घरगुती उपाय करूनही दुखणं कमी होत नाही. तेव्हा ते दवाखान्यात येतात आणि साध्या तपासण्या किंवा पेशंटला क्लिनिकली पाहून तपासून सुद्धा आपण निदान करू शकतो की हा टेनिस एल्बोचा आजार आहे. बरोबर. कारण टेनिस एल्बो हा आजार इतका कॉमन आहे. म्हणजे आता लोकांना जेव्हा आम्ही टेनिस एल्बोचे पेशंट येतात आणि त्यांना जेव्हा आम्ही म्हणतो की अरे तेंडुलकरला जो आजार झाला तो पुन्हा झाला, तेव्हा पेशंट ऑल्सो फील की मला काहीतरी असा मोठा स्टँडर्ड लेवलचा आजार झाला आणि मग त्यांना त्या आजाराबद्दलचं कुतूहल निर्माण होतं, ट्रीटमेंट सुरू करतो पेशंट. एकदमच मेडिकली किंवा टेक्निकली बोलायचं झालं तर आपल्या मनगटाला, हाताच्या बोटांना, थोडक्यात फोर आर्मला एक्सटेन्शन करणारे जे मसल्स असतात, ज्यांना आपण एक्सटेन्सर मसल्स म्हणतो, त्यांचं कॉमन ओरिजिन आपल्या कोपऱ्याच्या बाहेर बाजूला लॅटरल एपिकोंडायला असतं आणि त्याच्यावरती येणारी सूज, ज्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो, हाच आपला आजार लॅटरल एपिकोंडायलायटिस किंवा टेनिस एल्बो आहे. डॉक्टर, बऱ्याच वेळा मला पेशंट बऱ्याच वेळा शंका म्हणतात की डॉक्टर याला टेनिस एल्बो का म्हणतात, किंवा मग याला क्रिकेट एल्बो का नाही म्हणायचं, किंवा याला अजून दुसरा एल्बो, असं काही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तुमचं काय मत आहे? म्हणजे आपण कॉमन मॅनला सांगण्यासाठी काय सांगू की वाय दिस इज टेनिस एल्बो? तसं तर घरगुती गृहिणींना पण घरातले कामं करून हा आजार होतो. का टेनिस एल्बो? तर ते जे आपले फोरआर्मचे एक्सटेन्सर मसल्स, आता आपण जे सांगितलं की कॉमन ओरिजिन आहे, त्याचा लॉन टेनिस ह्या खेळामध्ये एक्सटेन्सिव्ह वापर केला जातो, जे आपण टेनिस टीव्हीवर किंवा प्रत्यक्षात पाहिलेला आहे. लॉन टेनिस खेळताना जे फोरआर्म मसल्सला आपल्याला टेनिस खेळताना वापर केला जातो, त्याच्यामध्ये कॉमन ओरिजिनवर ताण पडतो, इन्फ्लेमेशन होतो आणि त्यांच्यामध्ये हा कॉमनली, त्यामुळे त्याचं नाव टेनिस एल्बो आहे. असं बऱ्याच वेळा आपण पेशंटला सांगायला लागतो. मला आठवतं की पेशंट म्हणतात डॉक्टर मी टेनिस तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच खेळलेलं नाही आणि मला हा आजार झाला. पण अतिशय कॉमनली सहज बघायला मिळणारा आजार आणि फार कुठल्याही विविध तपासण्या न करता सुद्धा याचं माझ्यामध्ये डायग्नोसिस होतं. त्यामुळे फक्त पेशंटनी तक्रार दिली, बऱ्याच वेळा पेशंटला त्यासोबतच मानेचं दुखणं पण असतं किंवा हाताला मुंग्या येणं, तर अशा पेशंटमध्ये आपण त्याच्या मानेचे आजार जरी इव्हॅल्युएट केले तर आपल्याला टेनिस एल्बोचं निदान माझ्यामध्ये होतं. अगदी बरोबर. सचिन सरांनी सांगितलं तसं बरेचदा मानेचे दुखणे आणि काही वेळेस आपला खांद्याचा स्नायू, ज्याला आपण रोटेटर कफ म्हणतो, तो कमकुवत असणे, दॅट विल ऑल्सो कंट्रीब्यूट टू टेनिस एल्बो. आणि ऑब्वियस जे आपले फोरआर्मचे मसल्स, मग साधे घरगुती आपण पोळी लाटण्याचं काम असो, कपडे पिळण्याचं काम असो किंवा टू व्हीलर जास्त प्रमाणात चालवणे असो, कुठल्याही ऍक्टिव्हिटीने आपल्या फोरआर्म मसल्सवर ताण पडत असेल तर हा आजार होण्याची शक्यता आहे. मेडिकल ट्रीटमेंट मध्ये काय सांगाल तुम्ही की काय आपण लोकांना ऍडवाइस करावं की औषधं किती दिवस घ्यायची किंवा घेतलीच पाहिजेत का प्रत्येक पेशंटला आपल्याला औषधं आणि फिजिओथेरपी असं काही कॉम्बिनेशन आपल्याला आजार बरा करतो? कॉम्बिनेशन एकदम उत्तम प्रकार आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये. सुरुवातीला औषधांची मदत घ्यावी लागते, कारण लॅटरल एपिकोंडायलायटिस म्हणजे जे आपले एक्सटेन्सर मसल्स लॅटरल एपिकोंडायला अटॅच होतात, तिथलं हे इन्फ्लेमेशन आहे. म्हणून अँटी इन्फ्लेमेटरी टॅबलेट आपण 10 दिवस तरी देतो आणि ते जे मस्क्युलो बोन आणि मसल्सचं जंक्शन आहे, त्याचं इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी म्युकोपॉलिसॅक्राइड आणि कोलेजन पेप्टाइड ह्या औषधांची पण मदत घेतल्या जाते. आपल्याला कॉमन ओरिजिनवरचा ताण कमी करण्यासाठी, लिव्हर आर्म शिफ्ट करण्यासाठी आपण टेनिस एल्बो बेल्ट साधारण 1-2 बोट जागा सोडून समोर बांधण्याचं, विशेष करता ऍक्टिव्हिटी करताना, गाडी चालवताना किंवा कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करताना तो बेल्ट वापरणे आणि फिजिओथेरपी करणे, हा आपला
उपचाराचा भाग आहे. फिजिओथेरपीची माहिती आपण पण जे लोक स्पोर्ट्स मध्ये आहेत किंवा त्यांचं करिअर स्पोर्ट्स मध्ये आहे, आपण अशा लोकांना किती दिवस स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बंद करा असं सल्ला? कमीत कमी 3 आठवडे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण हेवी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी किंवा रिगरस एक्सरसाइज हे अवॉइड करा म्हणून सांगतो आपण, इन्फ्लमेशन कमी होण्यापर्यंत. आणि बेल्ट सोबत आपण जे इतर मोडॅलिटी ट्रीटमेंट घेतो, निवेदिता आणि शीतल आपल्याला सांगितलं, त्याचा पण ह्यात भरपूर फायदा होईल. फिजिओथेरपीमध्ये काय सांगेल की काय पद्धतीचे आपण एक्सरसाइज करावेत, किंवा जेव्हा पेशंट आम्ही तुमच्याकडे जेव्हा रेफर करतो की आपण की सुरुवातीला कुठल्या पद्धतीने आपण जातो आणि मग ऍडव्हान्स ट्रीटमेंट आपण काय आज उपलब्ध आहे त्याच्याबद्दल टेनिस एल्बोसाठी? येस, नक्कीच. जसं सरांनी सांगितलं की कंडिशन काय आहे, काय इन्फ्लमेशन आहे, कशामुळे होतो, काय मेन रिझन्स आहेत. तर जेव्हा तुम्ही मेडिकेशन स्टार्ट करता त्याच्याबरोबर जसं की फिजिओथेरपी कॉम्बिनेशनमध्ये आपण पेशंटला स्टार्ट करतो, जेणेकरून पेशंट लवकरात लवकर रिकवर होणं हे आपलं मेन प्रिन्सिपल असतं. सो फिजिओथेरपीमध्ये पहिल्यांदा जर पेशंट आला, टेनिस एल्बोचं त्याचं रिझन असेल, तर त्याला रिपीटेड ॲक्टिव्हिटी जो तो करतो त्याच्यामुळे पेन होत असतं, इन्फ्लमेशन होत असतं. सो नक्कीच या कंडिशनमध्ये पहिले आपण पेशंटचं पेन रिलीफ करतो. पेन रिलीफमध्ये आपण अल्ट्रासोनिक सारख्या मॉडॅलिटीज वापरतो. अल्ट्रासाऊंड मेनली तिथलं इन्फ्लमेशन कमी करायला मदत होते, जसं की अल्ट्रासाऊंड ही डीप हिटिंग मॉडॅलिटी आहे. सो त्यामुळे ती आतलं जे इन्फ्लमेशन असतं ते रिलीज करायला मदत करतं. जसं की सेल डेब्रीज असतात ते वॉश आउट होतात अल्ट्रासाऊंडच्या मदतीने. लवकरात एक 4 ते 5 दिवसात त्याचं पेन रिलीफ होतं लवकरात लवकर. नंतर मेनली जे एक रिझन आहे की रिपीटेडली ऍक्टिव्हिटीज होतात, जसं की आपण पाहिलं की टेनिस प्लेअरमध्ये सरांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये फोरआर्म मसल हे जास्त यूज होतात. नंतर घरगुती काम करणाऱ्या बायकांमध्ये जी घरगुती कामं करतात त्याच्यामध्ये पण फोरआर्म मसल खूप मोठ्या प्रमाणात यूज होतात. सो या इन्फ्लमेटरी कंडिशनमुळे मसल जे असतात हे बेसिकली वीक होतात. सो जे सरांनी आपल्याला विचारलं की फिजिओथेरपीमध्ये तुम्ही मेनली काय करता, तर ते मसल जे वीक झालेले असतात, एकदा की पेन रिलीफ झाला एक 5 डेजमध्ये पेशंटचा, की आपण त्याला मसल ट्रेनिंग करायला सुरुवात करतो, जसं की स्ट्रेंथनिंग ॲक्टिव्हिटीज सुरू करतो. आणि पॉईंट मेनली जो आहे की स्पोर्ट्स प्लेअरमध्ये. सो स्पोर्ट्स प्लेअरला त्याच्या ॲक्टिव्हिटीला बॅक टू नॉर्मल येण्यासाठी आपण त्यांना स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस टेनिस एल्बोमध्ये जे एल्बो जॉईंट आहे, फोरआर्म मसल आहे, त्यांना ट्रेन करण्याबरोबरच आपल्याला शोल्डर जॉईंट, त्याचे जे प्रॉक्सिमल आणि डिस्टल जॉईंट आहे त्याच्यावरही फोकस नक्कीच करायला लागतो. आणि काही ॲडव्हान्स टेक्निक पण आहे की ज्याने स्पोर्ट्स प्लेअरला इमिडिएट रिलीफ हवा असतो. सो त्यांचा मेन कन्सर्न असतो की मी माझ्या नॉर्मल स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी किती दिवसामध्ये म्हणजे माझी जी ऍक्टिव्हिटी आहे ती मी स्टॉप नाही करू शकत, ती किती दिवसात स्टार्ट करू शकतो. किंवा आपल्याकडे काही ऍडव्हान्स टेक्निक्स अशा आहेत की ड्राय निडलिंग केल्याने त्याचं पेन लगेच लवकरात लवकर कमी होतं. विथ टेपिंग आपण पेशंटला केलं, किंवा जो स्पोर्ट प्लेअर असेल त्याला जर आपण टेपिंग हे टेक्निक वापरलं तर तो टेपिंग करूनही त्याचं ते चालू करू शकतो. म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटीमध्ये त्याला तेवढा पेन होणार नाही जेव्हा तुम्ही टेपिंग करता. टेपिंगमध्ये स्पेसिफिकली आपल्याला ज्याला कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये कुठल्या मुवमेंटमध्ये पेन होतं ते आपण ऑब्झर्व करतो, ते असेस करतो फिजिओथेरपिस्ट, आणि त्याला ते करेक्शन लागेल का किंवा काय करावं लागेल यानुसार ती टेक्निक अप्लाय केली जाते. सो त्यामुळे तो लवकरात लवकर त्याच्या ऍक्टिव्हिटीला परत बॅक टू नॉर्मल ऍक्टिव्हिटी जाऊ शकतो. त्याचबरोबर आपण ऍक्टिव्हिटी स्टॉप नाही करत, जसं आपण हाऊसवाईफचं सरांनी सांगितलं, रोज त्यांना त्या ऍक्टिव्हिटीज करायला लागतात. सो त्यासाठी पुढे हा रिकरन्स होणारच आहे. एकदा टेनिस एल्बो झाला, माझा बरा झाला, पण मी परत तशाच ऍक्टिव्हिटी करतेय आणि मी त्याच्यासाठी त्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी काही केलं नाही, तर तो रिकरन्स येणार आहे. सो तो रिकरन्स येऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये कसं मॉडिफिकेशन केलं पाहिजे, आपण मॉडिफाय काय केलं पाहिजे, वर्किंग कसं केलं पाहिजे, किंवा कुठले स्नायू आपले ताकद त्याची वाढवली पाहिजे, याचं सगळ्याचं सजेशन्स तुम्हाला फिजिओथेरपिस्ट देतात. सो प्रॉपर तुम्ही जे गायडन्स फॉलो केलं तर नक्कीच तुम्ही यातनं लवकरात लवकर बरे होऊ शकता. माझं एक ऑब्झर्वेशन आहे की आता मागचा अख्खा वर्ष हा लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे बऱ्याच घरांमध्ये हाऊसमेट्स ह्या येत नाहीयेत. तर घरातली कामं की ज्या बायकांमध्ये, म्हणजे मी आता ओपीडीमध्ये ज्या पेशंट बघतो की त्यांची कॉमन तक्रार आहे की डॉक्टर माझा हात दुखायला लागला, इतक्या वर्ष कधी दुखत नव्हता, आणि घरातली कामं. तर मी असं म्हणेल की आपण कॉमन पब्लिक जे आहे किंवा हाऊसमेट जे आहेत, काम करणाऱ्या बायका आहेत किंवा घरात काम करणाऱ्या फिमेल्स आहेत, तर त्यांनी अशा काही प्रिव्हेंटिव्ह एक्सरसाइज कराव्यात की जेणेकरून टेनिस एल्बो त्यांना होणार नाही, किंवा झाला तरी त्याच्या वेदना अनबेरेबल असतात.
इव्हन त्यांची ऍक्टिव्हिटी कशी आहे, घरात काय काय कसं काम करायला लागतं, किंवा त्या ओट्यावर काम करतात, कशा हाईटवरती ते उभं राहून काम करतात, त्याचं आपण त्यांना सजेशन्स गायडन्स देतो. त्याचबरोबर ऍक्टिव्हिटी त्यांनी काम केल्यानंतर मध्ये त्यांना पेन जाणवतो, त्यासाठी आपण काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस त्यांना सडनली सांगतो. सो त्या त्यांना मधनं केलं तर त्यांची मोबिलिटी मेंटेन राहते, पेन कमी व्हायला मदत होते. सो डे टू डे लाईफ मध्ये त्या कसं करू शकतात त्यानुसार आपण त्यांना व्यायाम सजेस्ट करतो. सो हे सगळं तुम्ही फॉलो केलं तर डेफिनेटली पेन. थोडक्यात टेनिस एल्बो हा एक जरी कॉमनली बघायला मिळणारा आजार असला तरी आज बरीचशी लोक आहेत की कुठल्याही प्रकारची औषधं न घेता किंवा फिजिओथेरपीचा प्रोटोकॉल पूर्ण न केल्यामुळे वारंवार त्यांना एक सवय लागते की डॉक्टरांकडे जाता, डॉक्टर मला इंजेक्शन द्या. पण मी ह्या माध्यमातून सांगू शकेल की हा अत्यंत कॉमनली बघायला मिळणारा जरी आजार असला तरी योग्य ती मेडिसिन आणि प्रॉपरली जर तुम्ही फिजिओथेरपी केली तर निश्चितच तुम्हाला कुठलंही मेडिकल सर्जिकल इंटरव्हेन्शन या आजारात करण्याची गरज 100 तरी म्हणेल की 95% पेशंटमध्ये पडणार. बरोबर. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप ठेवून जर तुम्ही योग्य ती फिजिओथेरपी केली तर टेनिस एल्बो सारखा त्रासदायक आजार सुद्धा निश्चित तुम्ही बरा होऊ. सुरुवातीला औषधांची मदत आणि परत होऊ नये म्हणून आवश्यक त्या व्यायामांची सवय, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आहे. या 2 गोष्टींनी आपण 100% बरे व्हाल. त्यासाठी असा काही आपल्याला आजार झाला तर आम्ही इथे आहोत, आम्ही मार्गदर्शन करायला तयार आहोत. नक्की या.